मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. मी हळू बोलतो आहे कारण का आता वाजलेत रात्रीचे 2:45 वाजलेत. आणि तुम्ही आता विचार करत असाल की मी का जागा आहे 1 तारखेला एवढा सकाळी. तर आपण चाललो आहे गोव्याला आपल्या कझिन्सबरोबर. आणि आता आमची सगळी पॅकिंग चालू आहे इकडे, म्हणजे माझी पॅकिंग चालू आहे. सो त्यामुळे मी आता जागा आहे. आपली सकाळी 5:30ची गाडी आहे, 5:25ची दादरवरून. त्यामुळे मला वाटत नाही की आत्ता मला झोपायला मिळेल, कारण का मला अजून माझा फोन पण रिकामी करायचा आहे व्लॉगिंगसाठी. पण आत्ताचे जे व्लॉग्स येणार आहेत ते खूप मजेदार असणार आहेत, खूप मजा असणार त्या व्लॉग्समध्ये. आणि तुम्हाला गोवाची सगळी ब्युटी, आम्ही कुठे फिरू ते पण सगळं दाखवणार आहेत. सो आपली सगळी पॅकिंग करेपर्यंत आता 3:30 वाजलेत. थोडासा वेळ फक्त बेडवरती आराम करतो आणि मग परत 10-15 मिनटात तयारी करायला घेतो, कारण का 5 वाजता आपल्याला स्टेशनला पोचायचं आहे. सो मित्रांनो, आपली झालेली आहे तयारी. झोप काय झाली नाही आहे, पण आपण निघालो आता तयारी करून. बॅग वगैरे सगळी भरली आहे आणि आपण आता जाऊया बाहेर, जरा बघूया काय स्थिती आहे. कारण का 1 तारीख असल्यामुळे बाहेर खूप गर्दी असणार सिद्धिविनायकच्या इथे. सो बघूया टॅक्सी मिळते की नाही. थोडासा लेट झाला आहे पण बघूया, मिळेल आपल्याला टॅक्सी. पोचून जाऊ आपण दादरला. चला. गर्दी तुम्ही बघू शकता सिद्धिविनायकला आलेल्या भक्तांची. हे आहे सिद्धिविनायक. छान आपलं दर्शन पण झालं आहे सिद्धिविनायकचं सकाळी. आणि हा पूर्ण रस्ता बंद असतो, त्यामुळे इकडे गाड्यांची यायला जायला जागा नाही आहे. सो आपण सिद्धिविनायकचं दर्शन घेऊया आणि रस्ता क्रॉस करून त्या साईडला जाऊया आपली टॅक्सी पकडायला. सो आपल्याला टॅक्सी तर कुठे मिळत नव्हती. 2-3 टॅक्सीवाल्यांना विचारलं येतात का, पण ते रेडी होत नाही आहेत. सो आपण काहीच नाही करू शकत. शेवटी उबर बुक केली आहे. पण हा मागचा व्ह्यू तुम्ही बघा, किती सुंदर वाटतं सिद्धिविनायक मंदिराचा. खूपच सुंदर व्ह्यू वाटतं आणि सकाळी एवढं छान व्ह्यू बघून तर एकदम मस्त वाटतं. फायनली मी आता स्टेशनवरती पोचलो आहे. हे आपलं स्टेशन आहे दादर आणि प्लॅटफॉर्म नंबर 10वरती वंदे भारत येते. सो आपण आधी प्लॅटफॉर्म नंबर 10वर हे बघा इकडे तुम्हाला दिसत असेल वंदे भारत प्लॅटफॉर्म नंबर 10. सो आपण प्लॅटफॉर्म नंबर 10वर जाऊया आणि बघूया कोण अथर्व, सस्मित, आर्या, मेहिका कोण आलं आहे की नाही ते. हा इकडे स्लोप आहे, इकडून जाऊया आपण. आपल्याला फायनली आपले हमसफर मिळालेले आहेत आणि हे आहेत. हाय गाईज, फायनली एक कझिन्स ट्रिप आफ्टर 24 years. 40 years आफ्टर हॅव्हिंग 2 children. नो प्रॉब्लेम. हे शरुताईने दिली आहे ना, तूच दिली ना बॅग. झोप झाली सस्मित. चला आता आपण ट्रेनची वाट बघूया. गाईज, तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे. हे आमच्यासाठी खूप मोठी शॉकिंग गोष्ट आहे की पाऊस पडतो आहे. हे दिसतंय तुम्हाला, हे सगळं भिजलं आहे पूर्ण. आणि अचानक कुठून पाऊस आला 1 जानेवारीला आपल्याला माहिती नाही, पण पाऊस पडतो आहे. आणि हा आपला डब्बा आता इथे C6 आहे. C7 पुढचा डब्बा आहे आपला. काय वाटतं सस्मित जरा बोलून की शकत नाही, तर सस्मितनी आपल्याला समजावलं असतं की पाऊस का पडतोय ते. ठीक आहे, त्याचा घसा बसला त्यामुळे तो काय बोलत नाही. आणि फायनली आमची गाडी आलेली आहे, वंदे भारत एक्सप्रेस. खूप मस्त दिसते ही गाडी मला. आणि हा पाऊस तुम्हाला दिसत असेल केवढा जोरात आला आहे ते अचानक. आमची ट्रेन निघालेली आहे. आम्ही एकदम कम्फर्टेबली बसलो आहे. सस्मित, शरुताई, अथर्व गेला आहे आर्या आणि मिहिकाला कोचमध्ये बसवायला. तो तिथेच चढला त्यांच्या कोचमध्ये, कारण का आर्या मिहिकाचा कोच आहे C5. आणि रात्रभर माझी झोप झाली नाही आहे, त्यामुळे आता हे खाली करायचं आणि झोपून जायचं. चला, गुड नाईट. मला खूप झोप झाली. आता नाश्ता आला आहे आपला. सो हा आपला नाश्ता आहे. हा उपमा आहे. त्याच्यानंतर हे ब्रेड आता मी बटर लावलं या पावांना आणि हे कटलेट दिलं आहे आणि हा केक दिला वाटते काहीतरी. सो हा नाश्ता आणि चहा होता. चहा चांगला होता ना तो. चहा सुंदर होता. चहा मला चहा मिळाला असताना भाई, ब्रेड बटर चहा मला प्यायला नाही मिळाला. आपण आता हे खाऊन परत झोपून जाऊया. चला. आणि बाय द वे दादा पण चढलाय पनवेलला. चला आपण नाश्ता करून घेऊया आणि मग परत झोपूया जरा. सो फायनली आपल्याला पण ही चहा टेस्ट करायला मिळाली आहे. आणि
चहाची तुम्हाला टेस्ट सांगतो काय ती. ॲक्च्युली लेमन ग्रास फ्लेवर आहे, तो मला आवडत नाही चहामध्ये, पण ठीक आहे. म्हणजे जर कोणाला लेमन ग्रास फ्लेवर आवडत असेल तर खूप चांगला आहे चहा. आमच्या ट्रिपचा फर्स्ट सनराईज अँड द फर्स्ट सनराईज ऑफ 2025. सो आमचं लक खूप चांगलं आहे की आमची जी बोगी आहे ती एकदम ड्रायव्हरच्या जवळच आहे. तर तुम्हाला दाखवतो की ही वंदे भारत कशी चालते. दिस इज द टॉयलेट रिव्ह्यू. टॉयलेट एकदम मस्त आहे, क्लीन आहे. हे आहे हँड ड्रायर ठेवला आहे, वॉशिंग कंडिशनमध्ये, सोप डिस्पेन्सर, पाणी, आणि टॉयलेट पण स्वच्छ आहे, एकदम चांगलं आहे. आणि हे ऑटो आपले फ्लशचं मी विसरलो काय म्हणतात तर, इको फ्रेंडली बायो वॅक्यूम टॉयलेट्स आहे ते. सो चांगलं आहे, गुड, ओव्हरऑल गुड क्लीन वॉशरूम. सो आता आपली झोप वगैरे मस्त झालेली आहे आणि कणकवली स्टेशन गेलं. नेक्स्ट स्टेशन आहे थिवीम. सो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही उतरणार होतो मडगावला, कारण का आमची गाडी बुक होती मडगाववरून पिकअप, मडगाववरून ड्रॉप ऑफ. पण आम्ही त्या गाडीवाल्याशी बोललो आणि मग तो रेडी झाला आहे की थिवीमला गाडी जायला, कारण का आमचा स्टे नॉर्थ गोवाला आहे. त्यामुळे आम्ही थिवीमला उतरतो आणि नेक्स्ट 50 किलोमीटरमध्ये थिवीम आहे. सो आपण उतरूया थिवीमला आणि मग गाडी पिकअप करून जाऊया डायरेक्ट आपल्या हॉटेलला. मे बी आपण जेवायला पण जाऊ शकतो, कारण का जेवलो नाही आहे. सकाळी जो ब्रेकफास्ट केला तेवढाच होता, लंच नाही आहे या गाडीमध्ये. त्यामुळे बघा, एक तर आपण डायरेक्ट हॉटेलला जाऊ किंवा लंच करून मग हॉटेलला जाऊ. आणि वंदे भारत काय गाडी आहे यार, एक नंबर गाडी आहे. म्हणजे जर तुम्हाला गोव्याला जायचं आहे तर वंदे भारत गाडीच करा, कारण का इकडचं क्लिनलीनेस आणि सगळंच खूप मस्त आहे. म्हणजे टॉयलेट्सपासून बाकी सगळं टेक जे तुम्ही बघतात की हे दरवाजे ऑटोमॅटिकली ओपन होतात. आता मी इथे गेल्यावर ओपन होईल आपोआप. येस, आणि व्ह्यू तर एक नंबर आणि फास्ट आहे मेन म्हणजे. सो बेस्ट. सो आमचा फायनली आता स्टॉप आला आहे थिवीम, 2 किलोमीटरवरती आहे. आणि आम्हीच पहिले उभ्या राहिलो आज पहिल्यांदा. माझी एक बॅग राहिली इकडे, अर्ध पाण्याने वजन भरलं आहे माझं. आमची ट्रेन आता निघालेली आहे आणि आम्ही पोचलो आहे थिवीमला. सगळे ॲक्च्युली जरा थकलेले आहेत, कारण का आमची रात्री कोणाची झोप झाली नाही आहे. पण नो प्रॉब्लेम. तिकडे दिसते तुम्हाला गर्दी गोव्याची. ही काय बोलते बघा दादा, हिचं काय तर काय आज जे पण आले ते एकटे चारच. या माणसाचं मॅनेजमेंट काय आहे? कुठे आहे गाडी? गाडी येते पण हे काय मॅनेजमेंट आहे? त्यासाठी मी वेगळं अरेंज केलं, मडगाववरनं चेंज. पण आम्हाला वाट का बघावी लागते? अरे यार, एक तास इथे वाट हे बघण्यापेक्षा तिथे असं हे असंच आहे की जर्नलिझमला दाबलं जाते आपल्या देशामध्ये. त्यामुळे यांनी माझा असा कॅमेरा फेकून दिला डायरेक्ट. आता काय करणार खरं माणसं ह्याला हा काय बोलूच नाही शकत, ही एक बोलू नाही शकत. पण ही हरिओमची नाही, आम्ही लॉयल आहे तसा. हां थांब ना जरा, आम्हाला खाऊ दे ना यार. आणि हा बोलणं बंद नाही करत. एक नंबर आहे पापडी. पण हरिओमला टक्कर नाही आहे. हे अथर्व हे वाटतं कुठले पोलीसवाला वाटतं. आता आम्ही गाडी पिकअप केली आहे. ही आमची गाडी आहे फॉर नेक्स्ट 3 days. चांगली आहे, बूट स्पेस वगैरे पण चांगली आहे, कारण का CNG नाही आहे म्हणून चांगली आहे. आता बाकीचे सगळे थांबले आहेत खाली, कारण का हा जो ड्रायव्हर आहे तो वरती घेऊन आला गाडी. सो आता आम्ही जातो खाली. मी आणि अथर्व गाडी पिकअप करायला आलेलो. खाली जातो, सगळ्यांना पिकअप करतो आणि हॉटेलवरती पोचतो. आणि मग बघूया पुढचा जो काही प्लॅन असेल तो तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, चला आपण बसूया गाडीत आता. आफ्टर द 45-50 minutes राईड आम्ही फायनली आमच्या हॉटेलला पोचलो आहे. पॅशन्स दे गोवा. अंजुना बीचपासून एकदम जवळ आहे, पण थोडंसं आतमध्ये वाटलं. रस्ता एकदम छोटा होता. पण बघूया आता हॉटेल कसं आहे ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. आता जरा वाईला माझ्या ट्रायपॉडची वाट लावली रे, असं नको करू रे. हे आहे आमचं हॉटेल. आता आम्ही चाललो सामान घेऊन सगळं आमच्या रूमवरती. सो रूम्स दाखवतो तुम्हाला. सो हे माझी आमच्या चौघांची रूम आहे, दादा, सस्मित, अथर्व. हा हॉल आहे. हे थोडंसं छोटंसं किचन टाईप्स आहे. ही बेडरूम आहे
ओके. आणि ही इथे गॅलरी पण आहे, आम्ही आहे. आणि हे टॉयलेट आहे छोटंसं. गुड, म्हणजे रूम्स आर गुड. चौघांसाठी मस्त आहे. आपण चिल विल करू शकतो. इकडे छोटंसं टेबल आहे आणि इथे बाहेर पण चिल करायला जागा आहे थोडीशी, बाल्कनी टाईप्स. आता आपण चेंज करूया, फ्रेश होऊया थोडंसं पटकन. आणि अथर्व आपल्याला सांगेल. अथर्व कुठे गेला? अथर्व, काय प्लॅन आहे आत्ताचा? आता आपण विचार करतोय लोकांना काय खायचं. काही लोक बोलतायत की पोळी आणि रॉस ऑमलेट हा. खायचं, काही बोलतायत की आम्हाला हे खायचं कॅफे टाईप खाणं ओके, खायचं. ओके. डिसाईड करू आपण. हा, यांचा पण मेनू दिसतोय मला इकडे काहीतरी. हा पॅशन्सचा मेनू आहे इकडे. आमची आता तयारी झालेली आहे. आणि आमची आय मीन अथर्व, दादा, सस्मित. आणि हे ऑब्वियस थिंग आहे की मुलांची तयारी पहिली होते. मुली अजून आमच्या तयार होत आहेत. नाही, इट इज नॉट अबाउट सेक्सिस्ट. जे आहे ते आहे, जी दिसते ना, हे समोर दिसते. मुलं तयार आहेत, मुलं तयार आहेत. आणि मुली अजून तयार झालेल्या नाही आहेत. सो ते येत आहेत. सो मुली रेडी झाल्या की आपण कुठे चाललो अथर्व? 8 जुना कॅफे. 8 जुना कॅफेला आम्ही चाललो आहे. आणि 8 जुनाचं फूड कोण कोण इथे जाऊन आलं? सर, तू जाऊन आलाय? चांगलं आहे फूड? खूप छान, खूपच सुंदर आहे ते. एवढा जेवढा हा करतो एवढं मला वाटत नाही. मी पण जाऊन आलोय, पण ठीक आहे. जेवढं ह्यांनी केलं तेवढं तर नाही आहे. सो फायनली आल्यात आमच्या मुली, लेट थोड्याशा पण आल्यात. हे काय? हाय स्पृहा. स्पृहा दिसते का ब्लॉगमध्ये? दिसते. 8 जुना कॅफेला आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही गाडी पार्किंग केली आहे तिकडे त्या गल्लीमध्ये. आणि मला असं वाटतं की बरीच गर्दी आहे, कारण का पूर्ण पार्किंग तर पूर्ण फुल होती. कसं वाटतं शरते गोवामध्ये? गौतम बुद्ध पण आहे. सो आता आम्ही बघतो केवढी गर्दी आहे, कारण का आम्हाला सनसेटला पण जायचं आहे पुढे. एक तर मोरजिम किंवा अंजुना बीच. सो ही वाईब आहे इकडची 8 जुना कॅफेची. आम्ही 8 जुनामध्ये गेलो आणि परत बाहेर पण आलो, कारण का 8 जुनामध्ये आहे 1 तासाची वेटिंग. सो आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे आता सध्या. सो इकडे समोर 8 जुनाचा एक दुसरा पण कॅफे आहे, साना बाय 8 जुना काहीतरी. सो ते म्हणतात की तिकडे पण सेम मेन्यू आहे. सो आपण तिकडे आता चाललो आहे. ते पार्किंगच्या समोरच आहे. सो बघूया तिकडे तरी वेटिंग वगैरे काय आहे की नाही ते. हा आहे सना बाय 8 जुना. सो याची पण वाईब चांगलीच आहे तशी. सो आता इथे पण 20 मिनिट्स वेटिंग आहे. पण आता आमच्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नाही आहे. सो आम्ही थांबतो 20 मिनटं. मे बी थोडंसं प्री ऑर्डर करू सो दॅट लवकर येईल जेवण. चांगलं इकडे हे ओपन आहे, तुम्हाला दिसत असेल तर. पूर्ण शेत आहे समोर. सो त्या ओनरने आम्हाला हेल्प केली. इकडे फक्त 2 जणच बसलेले. सो त्या 2 जणांना दुसरीकडे शिफ्ट करून आम्हाला हा टेबल दिला आहे. सो आम्हाला 5 मिनिटातच टेबल मिळालं आहे. काय आधी काय इंटरेस्टिंग आहे का मेन्यूमध्ये? पास्ताज लुकिंग नाही, शाकशुका यांचं स्पेशल आहे. सो आपण ते ठीक ट्राय आहे, करू. चालेल. सो आमचा बऱ्याच वेळानंतर फूड आलं आहे. हा आता तो काय आहे? शॅक्शुका, फ्राईज, कॅफे लाटे 2. ओके, चला टेस्ट करून बघा सगळ्यांनी पटापट. फ्राईज कसे? सस्मित फ्राईज गुड. आता मी ट्राय करतोय हे शाकशुका. ठीक आहे, आपण नंतर 10 वर्षानंतर लॉक केला. थोडंसं टोमॅटो टँगी टेस्ट आहे अशी. असं नसतं तर हे हो, असं असतं. खूप टोमॅटो लागतं आहे. पण तसं असतं, टोमॅटोची ग्रेव्ही असते आणि त्याच्यामध्ये अंडा असतो. कांदा बिंदा असतो का ह्याच्यात? नाही, आपल्या इंडियन आईजमध्ये कांदा असतो. हां, म्हणजे आपल्या इथे शाकशुका बनतो तर कांदा असतो नॉर्मली. ओके, ठीक आहे. मला नाही आवडलं हे. आता आम्ही गेम खेळतोय, मिस्टर अंडर कवर काहीतरी गेम आहे. कन्स्ट्रक्शन. ओके. सो तुम्हाला गेस करायचं कोणाला एक वेगळा शब्द मिळाला आहे तर गेस करायचं. मेटल. हेल्मेट. पहिला जो आहे त्याला काढून टाक. कोण आहे पहिला? हे बाबा मी नाहीये इम्पोस्टर काहीच. कन्व्हिन्सिंग चा चान्स नाही आहे. तू झालायस वो. ठीक आहे, चालेल. मी आहे का? वर्ड गेस करता येतोय तुला? नाही. आता आमचं झालंय खाऊन, वाजलेत 5 आणि आम्ही निघालोय. आता तो किती बिल झालं टोटल बिल? 3441 झालं, पण डिस्काउंट लावून 3140 झालं.
3140 झोमॅटोचा 10% डिस्काउंट मिळाला. सो चांगलं होतं. म्हणजे फक्त माझा एकच प्रॉब्लेम होता की खूप टाईम लावला. हां 3:30 3:15 मी आलो आहे आणि त्यांनी सगळी ऑर्डर वगैरे घेतली आणि मग लास्टला तो म्हणतोय की पास्ताची ऑर्डरच नाही घेतली. म्हणजे आम्ही 2 तास थांबलो. आम्ही त्याला विचारलं पण नाही की काय आहे, ऑर्डर घेतली आहे की नाही. त्याच्यानंतर 2 तासानंतर तो बोलतो की अरे ऑर्डरच नाही घेतली आहे. सो आम्ही ती ऑर्डर कॅन्सल केली पास्ताची. आता अंजुनाच जावं लागेल कारण का मोरजिमला तर जाण्यात पॉईंट नाही आहे. इथून 45 मिनिट्स आहे मोरजिम. वी हॅव रीच्ड अंजुना बीच आणि आज बऱ्यापैकी म्हणजे हाय टाईड नाही आहे. लास्ट टाईम मी जेव्हा आलो तेव्हा इथपर्यंत पाणी होतं ऑलमोस्ट. सो आज ती एक चांगली गोष्ट आहे की हाय टाईड नाही आहे. आर्या गर्दी आहे, आर्याला गर्दी बघायची होती अंजुना बीचची. सो हा कॅफे अँटोनियो फेमस इकडचा खूप आणि हे सगळे शॅक्स आहेत इकडे समोर. सो हे लोक आता हे इकडे वॉटर स्पोर्ट्सचं काहीतरी सांगत बघतात. या कपड्यामध्ये कुठे वॉटर स्पोर्ट्स करायचे. चला सो आम्ही आता इथे बीच पासून बऱ्याच पुढे आलो आहे. असं पूर्ण दगडांनी बनलेलं आहे. सनसेटच्या एकदम जवळ. नो डिस्टर्बन्स सनसेट बघताना, एकदम क्लिअर सनसेट. अंजुनाचा सनसेट आमचा बघून झाला आहे आणि आता चालली आहे थोडीशी शॉपिंग फ्ली मार्केटमध्ये अंजुनाच्या. तसं हे पहिलंच दुकान आहे. सो आय डोंट नो ही लोक काय घेणार आहेत की नाही. हे बघा हे असं होतं, आपल्या मुलांना घरी सोडून आलं की मग यांचे व्हिडिओ कॉल येत राहतात. हाय कर ना ऋतू, हाय कर. वाव मस्त ग. आता आम्ही आलो आहे इकडचं लोकल फूड खायला. सो इकडे तुम्हाला पोई, रॉस ऑमलेट हे सगळं बघायला मिळते. आणि सस्मितने हे शोधून काढलं आहे गोवन स्ट्रीट बाईट्स. सो आता इकडे दुकान आहे पण इकडे दुकानात ते बनवत नाही आहेत. इकडे त्यांचा फूड ट्रक येईल आणि मग आपल्याला ऑर्डर दिली ना सस्मित. सो फूड ट्रक आला की मग आपल्याला खायला मिळेल. तोपर्यंत जरा वाट बघूया. त्यांची गाडी आली आहे आता. फुल जोरात प्रिपरेशन्स चालू आहेत. बॅक स्ट्रीट बाईट्स नाव आहे त्यांचं. सो हे आता आपले काय हे बोल सांगा ना. पोई पोई पण काय कुठली तंदूर पोळी. चिकन तंदूर पोई आहे. आधी टेस्ट सांग, पुढे पास कर. गोड अथवा टेस्ट सांग. शरूताईपर्यंत पोहोचणार नाही. तुम्ही सगळ्यांसाठी हा? एक मागवा आणतो. हा बघा हा बघा हा बघा चिकन सगळं उडवलं. अबा अजून चिकन बघ अबो हे बघ हे आकाश तू. आता मी खात चिकन. अरे हे बघ काय ठेवलंय मी माझ्यासाठी. नुसतं पाव ठेवलंय. काय खातो काहीतरी. एक चिकन जागुती पोळी सांगा. सागोती. आता एकदम गोव्याची स्पेशालिटी रॉस ऑमलेट आणि पोई. पोई याची टेस्ट एक नंबर आहे. रॉस ऑमलेटची मस्त गरमागरम आहे. आमच्या पोळी सगळ्या संपल्या. एक नंबर आहे सस्मित. चिकन जाकुती मसाला आणि हा पोई मला इथलं सांग. आणि हा एवढा एक नंबर लागतो हा टेस्टला. खूप मस्त म्हणजे गरमागरम आहे. मेन म्हणजे पोळी पण गरम आहे आणि ते चिकन पण मस्त गरमागरम आहे आणि स्पायसी आहे मेन म्हणजे. ही व्हेज खात आहे. क्रिस्पी पनीर पोळी चांगली आहे. आता आम्ही एकदम दाबून खाल्लंय. दुपारी आमचं बिल झालेलं दुपारी 3,500 बिल झालेलं आणि आत्ताच आमचं बिल झालं फक्त 1,500 रुपये. Amazing, must try Goan food at Goan street bite. पोळी तर सुपर होती. नवतारामधली व्हेज बिर्याणी ठीक होती. ओके वाटलं ठीक आहे. पोळी आणि रॉस ऑमलेट एक नंबर होता. तर तुम्हाला जर कधी यायचं असेल गोव्यामध्ये लोकल फूड खायला तर इकडे नक्की या. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मिका. पॅरा रोडला येण्यात काहीच पॉईंट नाही आहे. एकदम बेकार गर्दी आहे. हे बघा इकडे पॅरा रोडची गर्दी बघा. हे बघा डिअर जिंदगी बघा बाजूची.